तर मित्रांनो, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल इनक्रेडिबल MSRTC वरती। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला या 2026च्या नवीन वर्षातील पहिल्या व्हिडिओमध्ये शेगाव उज्जैन या बस शेड्यूल विषयी माहिती सांगणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघा, जेणेकरून व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती ही तुम्हाला समजेल। तर चला आता चालू करूया आजचा आपला हा व्हिडिओ। तर मित्रांनो, सर्वात आधी तर आपणास आणि आपल्या परिवारास नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। अँड नाऊ बॅक टू द टॉपिक। शेगाव उज्जैन हा शेड्यूल शेगाव वाघार बुलढाणा विभाग ऑपरेट करते आणि विदर्भातून उज्जैनला जाणारा हा एकमात्र शेड्यूल आहे जो सध्या चालू आहे। बाकी बहुत से आगाराचे शेड्यूल आहे जी इंदोरपर्यंत जाते, परंतु उज्जैनपर्यंत जाणारा हा एकमात्र बस शेड्यूल आहे। बाकी मित्रांनो, शेगाव उज्जैन ही बस शेगाववरून खामगाव, नांदुरा, मलकापूर, मुक्ताईनगर, बऱ्हाणपूर, खंडवा, सनावद, बडवाह, सिमरोल, सरवटे बसस्टँड, इंदोर मार्गे ही बस उज्जैनला जाते आणि या मार्गे शेगाव ते उज्जैनचं अंतर जवळपास 385 किलोमीटर असून हे अंतर पार करायला या बसला 10.5 तासाचा कालावधी लागतो। बाकी मित्रांनो, शेगाव ते उज्जैनचं फुल तिकीट 551 रुपये आहे आणि हाफ तिकीट 277 रुपये आहे आणि इतर ठिकाणचं तिकीट दर जसे की इंदोर, खंडवा एक्सेट्रा यांचं तिकीट दर जे आहेत ते पुढे व्हिडिओमध्ये दिलेलं आहे। आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा एक इंटरस्टेट बस रूट असल्यामुळे या बसवर लागू होणाऱ्या सवलती जी आहेत ते फक्त महाराष्ट्र बॉर्डरपर्यंतच लागू राहतील। ही बस मध्य प्रदेशमध्ये एंटर झाल्यावर सर्वांना फुल तिकीट द्यावं लागेल। बाकी मित्रांनो, शेगाववरून ही बस सकाळी 7:45 सुटते आणि उज्जैनला ही बस संध्याकाळी 6:20 पोहोचते। तसेच उज्जैनवरून ही बस सकाळी 5:45 सुटते आणि शेगावला ही बस दुपारी 4:20 पोहोचते। आणि मित्रांनो, इतर ठिकाणचा टायमिंग जो आहे तो पुढे व्हिडिओमध्ये दिलेला आहे। तसेच मित्रांनो, शेगाव उज्जैन हा बस शेड्यूल उज्जैन मुक्कामी बस शेड्यूल आहे। तसेच मित्रांनो, शेगाव उज्जैन शेगाव ही बस ऑनलाईन रिझर्वेशनसाठी सुद्धा उपलब्ध आहे। तर बस मित्रांनो, या व्हिडिओमध्ये बस एवढंच। अजून काही सांगायचं राहिलं असेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता। बाकी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।